नुसताच पावसाची तर लागलेली आहे अशा प्रकारे. आणि पावसाने थांबवलं आहे आता. असं पाऊस कमी होईल आपल्याला जायचं आहे दादरला. आता आम्ही आलेलो आहे दादरला. दादरला फुल मार्केटमध्ये उभे जाम गर्दी येते. मला दाखवतो मी आता. फुल मार्केटमध्ये आलो जायचे. वंदे भारत आईच्या गावात जाऊ देते. चिखल बघा. तुम्हाला आता ना स्टेशनवर पोहोचल्यावरच दाखवतो की जाम चिखल आहे. ते शूज घातलेत मेन तो शूज घातले तो वाट लागेल पूर्णपणे वाट लागेल. आता चाललो आहे ब्रिजवरून सेंट्रल साईडला. आणि सेंट्रल साईडवरून आपण आता जाणार आहे वंदे भारतची ट्रेन पकडायला. ओके तुम्हाला पहिल्यांदा मी चाललो आहे. बघूया काय एक्सपिरियन्स भेटतोय तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात. ॲक्च्युली हाय 6:30ची आता वाजले 6. पोचल्यावर मला सांगतो. तर मित्रांनो आता स्टेशनला पोचलो आहे आम्ही. आणि फॅमिली पण भेटलेली आहे आपण. आता वाट बघतोय ट्रेनची. ट्रेन बघूया की जशी लागते तशी. आत्ताशी 6ची ट्रेन लागलेली आहे. त्याच्यानंतर 7:30ची आपली आहे. बघूया सांगतो तुम्हाला कसा प्रवास होतो आहे तो. आत्तापर्यंत ठीक वाटते. आता पावसाचं काय वाटत नाही तरी पण काय फायदा नाही आता. तसं पण ट्रेनमध्ये बसणार आहे आपण. बघूया मित्रांनो आता आपण बसलेलो आहे वंदे भारतमध्ये. आणि चांगली ट्रेन चांगली बरं वाटते बसून. आरामदायक आहे. मला दाखवतो. इकडे जरा फॅमिली मेंबर बसलेले आहेत आणि बाकीचे फॅमिली मेंबर बसलेत पुढे. ट्रेन चालू आहे. इथे काय असे दाखवत तर नाही आहे किती स्पीडनी चालू आहे पण चालू आहे. हा माझा भाव आला. त्यांची सीट पुढे आली. मस्त 6:30ची ट्रेन पकडलेली आहे. आणि मला असं वाटतं कदाचित 11:30पर्यंत आपण शिर्डीला पोहोचू स्टेशनच्या इथे. तर तुम्हाला दाखवतो आता पुढचा प्रवास. कारण काय आहे ना 4 वाजता उठलेलो आणि लई झोप येते. थोडंफार झोप काढतो मस्त की जरा टाईमपास इतकंच करतो. आणि तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास. ठीक आहे चलो बाय. तर मित्रांनो आता आपण नाशिकला पोहोचणार आहे. तसं अजून टाईम आहे बघायला गेलो तसं. हे नाशिकला होता की कल्याणला होता इगतपुरी स्टेशन आलेलं आहे. तुम्ही स्टेशन पाहू शकता. तुम्हाला दाखवतो मला स्टेशनचा काय आहे. थोडं दुःख पडलेलं आहे बघा. तुम्हाला मागचं काही दिसणारच नाही. एवढं पूर्ण ॲटमॉस्फिअर न्यू पडलेलं आहे. चिल्ड वातावरण झालं आहे. एसीच्या आतमध्ये पण चिल्ड आहे. ट्रेनच्या आतमध्ये आणि बाहेर पण चिल्ड आहे. तर गाईस चाय मागवली आम्ही आणि
चायमध्ये त्यांनी पहिला पाण्याचं दिलं आहे कप आणि हे दाखव आणि असं दिलेलं आहे आणि एक काठी दिली आहे. बघूया चाय कशी बनते काय माहिती नाही आपल्याला. सर्व टाकायचं ना. जवळ हात काढला तो जास्त चायचा स्वाद मस्त गाडी चालू आहे, मजा चालू आहे. बघ असा टेस्ट आहे. काय चांगली चांगली आहे. आता आपण किती वाजले 9 वाजले. 2 तास आहेत. 2 तास साडेचे तसे नाशिकवर शिर्डीला पोचायला. वेट जस्ट ओनली वेटिंग्स नथिंग एल्स. बाहेरचं वातावरण काय आहे. मस्तच वातावरण आहे बाहेरचं. पाऊस पडू शकतो. सायंकाळचा कधी 1 तास राहिलेला आहे शेवटचं. तिचे सर्व झोपले तिथे गेले. या मॅडम इंस्टावर काय ना काय टाकायचं विचार करतात. इंस्टाची पोस्ट तयार करतात. बाहेरचं तर तुम्ही वातावरण बघू शकता. मस्त हिरवगार शेती बिती करतात. दिसतंय की मध्ये नदी लागते. छान वाटते. आता सर्व पॅकिंग वगैरे करून झालेली आहे. पॅकिंग वगैरे करतात. नेक्स्ट स्टॉप 3 किलोमीटरच राहिले फक्त. पोचलेच ना माहिती. सर्वांची तयारी झाली आहे. सर्वजण तयारी करतात निघायची. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे तिकडे. आता जस्ट पोचलेलो आणि उतरलो आहे. जरा बाहेर आलो जरा बरं वाटते कारण की ते ऊन पडल्यामुळे चांगलं वाटतं. आता इकडून ऑटोसाठी तर बोलत आहेत. जरा बघू जरा प्राईस वगैरे काढू आपण. प्राईस वगैरे काढल्यानंतर बघू काय सीन आहे ते आणि मला सांगतो कळू की इकडून कसं जायचं आहे. आपण चाललो आहे. शिर्डी. विकी कसा वाटला तुम्हाला प्रवास? मित्रांनो भाव काढलेला आपण आणि इथे 20 रुपये सीट आहे आणि पर सीट 20 रुपये. बघूया आता तिथून किती किलोमीटर लांब आहे ते पोचल्यावर समजू. युट्यूबचं चॅनल पाठव मला. चला बसूया ब्लॉग. चला बसूया ब्लॉग. ते ॲडजस्टमेंट केलंय ना भाई काय बोलणार. 11 जण बसले रिक्षामध्ये फुल ॲडजस्टमेंट. त्याच्यात 2 जण असेल त्याला आम्ही 4 मध्ये बसलो. चला मित्रांनो उतरल्यावर तुम्हाला दाखवतो आता कारण काही इथे ॲडजस्टमेंट करायला इथे मोबाईल अलाउड नाही आहे. तर मोबाईल आपल्याला आता जमा करायला लागणार आहे आणि बॅग लॉकर वगैरे पण. हां बॅग मला दाखवतो. तर मित्रांनो देवदर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर पडलो.
आता तिकडे मोबाईल अलाउड नव्हते म्हणून आम्हाला मोबाईल सर्व बाहेर ठेवायला लागतं, मोबाईल बॅग वगैरे. तर पूर्ण आतमध्ये दर्शन करून आलो आणि आत्ता जस्ट बाहेर आलो. प्रसाद वगैरे घेतला. आता आपण चाललो आहे सर्व प्रसाद आला भंडाराच्या, सो जाऊया. आम्ही चाललो आहे भोजनालयामध्ये आणि ते रिक्षा काढलेली आहे. ते थोडंसं लांब आहे तिकडे भोजनालय त्यातर्फे. आता ॲडजस्टमेंट चालू आहे ना, पहिला वाटू किती आत. आता आपण चाललो आहे भोजनालयामध्ये आणि इकडे पहा छान असं दृश्य आहे. मोठी मूर्ती आहे साईबाबांची. तिकीट काढायची आहे. इकडे मूर्ती आहे, मला दाखवेन मोठी मूर्ती. पब्लिक जेवून बसलेले आहेत सर्व आणि आता आपल्याला इकडे जायचं. मावशी मावशी तुम्ही दोघं का बघत बसले? मी हात मारत आहे. काय झालं मॅम? सांग. तुम्ही पण दर्शन घ्या. आपल्याला तर दर्शन मला तर व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही. तुम्ही दर्शन घ्या बाबांचे. इकडे हात धुवायला आहे. हे बघा पाणी उडवा चालू आहे इकडे. मी पण रात धुवून घेतो बस. इकडून पुढे जायचं. तुम्हाला आता दाखवतो आतमध्ये गेलं बसून. अशी मूर्ती आहे एवढंच. आणि ॲक्च्युली तिकडे ना लाईन होती खूप, मग आपल्याला ना दुसरीकडे जायला लागलं. येस ॲब्सल्युटली. सबस्क्राईब कर मला. आपण चालले दुसरीकडे. तिकडे जरा पेमेंट करून पैसे भोजनालयामध्ये बसायला लागेल. आणि त्याची फ्रीच्या लाईनमध्ये होते खूप गर्दी होती. आणि आमची ट्रेन आहे संध्याकाळची, सो आम्हाला तेवढ्यामध्ये पोचू नाही शकणार म्हणून आपल्याला जायला लागलं. आणि लाईन लागलेली तुम्हाला लाईन लागलेली. झाल्यावर आपला नंबर येईल. तुम्हाला दाखवतो जेवण काय बनवलेलं आहे ते. 2 प्रकारची आमटी आहेत, शिरा आहे आणि पापड आहे. आणि ही डाळ ओतून घेतली मी. हे आहे भोजनालय, पाहू शकतो मोठं भोजनालय. तर मी जेवतो आणि नंतर तुम्हाला सांगतो पुढचं आपलं काय. तर मित्रांनो आता आम्ही इकडनं निघणार आहेत. जेवण झालं आहे, खाली आलं आता. आता आपल्या गाडी लागलेली आहे, आपण चाललो आहे. लवकरच गाडी लागली, चांगली गोष्ट आहे. कारण का हीच सकाळची गाडी फिरते. आणि पाय दुखत मम्मी येते मागून. चल का ए बाबा आता आमचे रेकॉर्ड होतो काय बोलू. हॅलो, हाऊ आर यू? येस फाईन. तुम्ही पण या बाबाला दर्शन घ्यायला. हां बोलवलं तर यायचं, सोडायचं नाही चान्स. चलो मी तुम्हाला ट्रेन दाखवतो. तसं मला लय टाईम आहे आता. आपण पुढे पाहिजे तिकडे फिरू शकतो रे बे. डबा बंद बे. ट्रेन
निंबोडी स्कॅम लागली आहे पण आमच्याकडे स्कॅम झालेला आहे की दरवाजा ओपन होत नाही. दरवाजा ओपन होत नाही. चावी विसरला तो घरी. आता चावी आणायला गेलाय. लाईट ट्रेन कधी उभेल काय माहिती नाही. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे वंदे भारतची इथे. आणि पाचचं तुम्ही हिवाळा बघा फक्त हिवाळा काय आहे. असं वाटते कुठेतरी जाऊन बसू. चला बसूया ब्लॉग्समध्ये. आपली पोरं वगैरे सगळे व्यारोरण करत असतील आणि लाईक कुत्र्यासारखे मार खात असतील. मी तर पहिलाच बोलतो जाऊ तिथं काय करणार. मी नाही येणार यांच्यात. बघूया पुढे काय करायचं ते. कधी ट्रेन चालू होते असं वाटतं. कधी घरी जातो ना आडवा होतोय बाई. लय दमल्यासारखं वाटतं. आज लय धावपळ झाली. लय म्हणजे लय धावपळ झाली. तर बघूया जसं होते तसं. पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे. होऊ शकतं पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे. कोणाचं काय नाही. इकडे फक्त आपली पब्लिक बसली आहे फॅमिली मेंबर. बाकीचं तर खालीच आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला जर काय असेल अपडेट तुम्हाला देतो नक्कीच. तसं म्हणजे काय एवढं महागातलं नव्हतं मी तर अंदाजे. आणि तर रिक्षाचं पर पर्सन 20 रुपये होत्या पहिली गोष्ट म्हणजे. आणि जास्त काही हे नव्हतं. गर्दी तर भरपूर होती. आज संडे होता म्हणून गर्दी होती की काय सांगतेच नाही पण गर्दी तर होती. सो मी तर प्रेफर करीन मोस्टली. कुठे जायचं आहे. रील काढूया. रील काढायचं अभी आहे. हम लोग रील तो मराठी है की मराठी आता आम्ही रील काढायला जात होतो तर थोडासा ब्रेक नंतर रील तुम्हाला शेअर करतो. परत बाय. सपनात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला. त्या नटीनं मारली मिठी.